मागच्या तासामध्ये आपण सेट्स या धड्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासत होतो. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पूर्ण झालेले आहे. त्या पुढचा क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. खाली चिन्हांचा वापर करून काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ही स्टेटमेंट्स आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. बघा, या धड्यामध्ये सुरुवातीच्या भागात मी हे चिन्हाचे अर्थ सांगितलेले होते. यांचा अर्थ काय आहे ते लक्षात घेऊन हे जे चिन्हाने स्टेटमेंट दिलेली आहे ही आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचे. सिंपल आहे. याचा अर्थ असतो की 4/3 हा Q या सेटचा एलिमेंट आहे आणि याचा अर्थ असतो -2 हा सेट n चा एलिमेंट नाही. आणि मग हे आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. हे 4/3 असं शब्दात लिहायचं नाही, हा नंबर लिहायचा आहे. 4/3 इज an एलिमेंट, म्हणजे हा या सेटचा एलिमेंट आहे. इज an एलिमेंट, कोणाचा एलिमेंट आहे? ऑफ सेट Q. 4/3 इज an एलिमेंट ऑफ सेट Q. आणि मग याच्या उलट -2 इज नॉट an एलिमेंट ऑफ सेट n. -2 हा सेट n चा एलिमेंट नाही. लक्षात घ्या, कॅपिटल N सेट रिप्रेझेंट नॅचरल नंबरसाठी जनरली केलं जातं आणि -2 हा इंटिजर आहे, म्हणजेच -2 हा नॅचरल नंबर या सेटचा एलिमेंट नाही. Q हे अक्षर रॅशनल नंबर हा सेट रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतात आणि मग 4/3 हा रॅशनल नंबर आहे, म्हणून 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट Q. बघा, हा सेट जो रूल मेथड मध्ये लिहिलेला आहे हा आपल्याला रीड करायचा आहे. मी कालच्या तासात सांगितलेलं आहे की रूल मेथड मधला सेट कसा रीड करायचा आहे. बघा, पहिल्यांदा ओरली सांगतो. P या चिन्हासाठी इज म्हणायचं आहे. इथे द सेट ऑफ, या कर्ली ब्रॅकेट साठी काय शब्द वापरायचं? द सेट ऑफ. P इज द सेट ऑफ, कोणाचा सेट आहे? ऑल पीज. हे कॅपिटल P, स्मॉल p. P हा ऑल पीजचा सेट आहे आणि मग त्या P चा गुणधर्म पुढे लिहिलेला आहे, त्याचा रूल पुढे लिहिलेला आहे. तो रूल काय आहे? P इज an ऑड नंबर. P हा काय आहे? ऑड नंबर आहे. अशा ऑल P चा हा सेट P आहे. हे आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचे आहे. P, कॅपिटल P इज द सेट. P इज द सेट ऑफ, कोणाचा सेट आहे? ऑल पीज. या सर्व पीजचा सच दॅट, या सर्व ऑल पीजचा हा सेट आहे. सच दॅटच्या पुढे याचा गुणधर्म लिहायचा आहे. पुढे लिहिलेलं आहे सच दॅट P इज an, काय आहे P? ऑड नंबर. P हा काय आहे? ऑड नंबर आहे. अशा सर्व पीचा P इज द सेट ऑफ ऑल पीज. ह्या वर्टिकल लाईन साठी सच दॅट हे शब्द वापरायचे. या कर्ली ब्रॅकेट साठी द सेट ऑफ हे शब्द वापरायचे. ह्या इक्वल चिन्हासाठी इज हा शब्द वापरायचे. P इज द सेट ऑफ ऑल पीज, यांना म्हणायचे ऑल पीज. मग वर्टिकल लाईन साठी काय शब्द वापरायचे? सच दॅट. मग P चा रूल पुढे लिहिलेला आहे. P इज an ऑड नंबर. अशा प्रकारे हे जे आपल्याला सिम्बॉलिकल स्टेटमेंट दिले होते ते आपण वर्ड्स मध्ये लिहिलो. आता पुढच्या भागामध्ये या प्रॅक्टिस सेटचा पुढचा प्रश्न अभ्यासायचा आपल्याला.
यामध्ये पहा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, राईट एनी टू सेट्स. म्हणजे हा ओपन एंडेड क्वेश्चन म्हटला जातो. ओपन एंडेडचा अर्थ मी मागच्या वर्गात सांगितलेला आहे की असा प्रश्न की ज्या प्रश्नाचे अनेक उत्तर बरोबर असतात. बऱ्याच वेळा एखाद्या प्रश्नाचं उत्तर एकच उत्तर बरोबर असतं आणि असे प्रश्न ज्या प्रश्नाचे अनेक उत्तर बरोबर असतात अशा प्रश्नांना ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात. मग ओपन एंडेड क्वेश्चनचे उत्तर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीने लिहितो आणि मग पुढे सांगितलेले आपल्याला की कोणतेही दोन सेट लिहा. राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. बघा, एक उदाहरण सांगतो. समजा सेट बी ज्यामध्ये आपण अशा संख्या घेऊ. मग पहा, हा बी सेट आपण लिस्टिंग मेथडने लिहिलो किंवा याला रोस्टर मेथड सुद्धा म्हणतात, ज्यामध्ये या सेट मधल्या सर्व एलिमेंट्सची लिस्ट करायची आणि प्रत्येक दोन एलिमेंट कॉमाने सेपरेट दाखवायचे. हे इथं आपण केलेले आहे आणि हाच सेट रूल मेथडने लिहा असं म्हटलेले आहे. आणि मग ह्या सर्व एलिमेंट कोणत्या रूलमुळे एकत्र आलेत ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पहा, हे सर्व एलिमेंट प्राईम नंबर्स आहेत आणि ते 20 पेक्षा लहान आहेत, हा त्याचा रूल आहे. आणि मग हा सेट आपण रूल मेथडने लिहू. सेटचं नाव बी आहे. इज कर्ली ब्रॅकेट. मग ह्या सर्व एलिमेंटसाठी कोणतंही एक स्मॉल लेटर वापरायचं. समजा आपण एक्स हा लेटर वापरू आणि मग तो लेटर लिहिल्यानंतर या सर्वांसाठी एक त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह एक्स घेतलं होतं आपण. त्याच्या पुढे व्हर्टिकल लाईन काढायची किंवा असं चिन्ह काढायचं, कोलन म्हणतात त्याला. दोन पैकी कोणतेही एक चिन्ह काढा, व्हर्टिकल लाईन किंवा हे दोन डॉट कॉलम. आणि मग नंतर या एक्सचा रूल पुढे लिहायचा आहे. मग एक्स काय आहे? एक्स इज a prime number less than 20. X is a prime number less than 20. मग आपल्याला दोन सेट लिस्ट मेथड आणि रूल मेथडने लिहायला सांगितलेले आहे. मी एक सेट बी हा सेट लिस्ट मेथडने लिहिलेला आहे आणि हा सेट रूल मेथडने लिहिलेला आहे. तुम्ही एखाद्या इंग्लिश वर्ड्समधले लेटर्सची सुद्धा यादी करू शकता, त्याचा सेट लिहू शकता. जसं मी सांगितलेलं होतं, द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड रिमेंबर किंवा द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन किंवा द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट, द सेट ऑफ वर्ड्स लेटर्स इन द वर्ड स्माइल, द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड टी. अशा कोणतेही शब्द घ्या, त्या शब्दातल्या लेटर्सचा सेट आपल्याला त्याची यादी केला तर लिस्ट मेथड होईल आणि त्याचा रूल लिहिला की रूल मेथड होईल. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचे दोन सेट या प्रश्नात लिहू शकता. अशा क्वेश्चनला ओपन एंडेड क्वेश्चन असं म्हणतात. पहा, प्रॅक्टिस सेटमधले पुढचा प्रश्न आहे, फोर्थ क्वेश्चन. राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. खाली काही सेट्स दिलेले आहेत, ती आपल्याला लिस्ट मेथडमध्ये लिहायचे आहेत.
लक्षात घ्या, मी शिकवत असताना, तुम्ही व्हिडिओ पाहत असताना टेक्स्ट बुक पण समोर ठेवा, म्हणजे मला प्रत्येक प्रश्न फळ्यावर लिहिण्याची गरज पडणार नाही, वेळ वाचेल आपला. पहा, क्वेश्चन 4 मध्ये प्रश्न काय म्हटलेला आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आणि मग मी फक्त इथं प्रश्न लिहिणार नाही, उत्तरच लिहीन. प्रश्न वाचतोय, तुम्ही पुस्तक समोर ठेवा. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयर मधले सर्व मंथ्सचा सेट आपल्याला लिस्ट मेथडने लिहायचं आहे. लक्षात घ्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे महिने आहेत, हे महिने ग्रेगारियन इयर्स मधले महिने असं म्हटले जातात. ग्रेगारियन इयर हे आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. त्यामधले मंथ्स आहेत जानेवारी टू डिसेंबर. आणि मग इंडियन सोलार इयर मधले मंथ, याचा अर्थ मराठी महिने ती अशी आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, पौष, फाल्गुन. असे इंडियन सोलार इयरमध्ये सुद्धा 12 महिने आहेत. त्याची आपल्याला लिस्ट करायला सांगितलेली आहे. आपण या सेटला नाव देऊ, समजा यम, आणि मग याच्यामध्ये त्या सर्व महिन्याची यादी करायची. आणि हे यादी करताना लक्षात घ्या, महिने मागे पुढे झाले तरी चालतात, कारण लिस्ट मेथडमध्ये एलिमेंट्सचा ऑर्डर महत्त्वाचा नाही, फक्त प्रत्येक एलिमेंट तिथे समाविष्ट झाला पाहिजे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तरी पण आपल्याला हे लिहायला सोपं जातं म्हणून आपण क्रमानेच लिहूया. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अशा प्रकारे इंडियन सोलार इयरमध्ये सुद्धा 12 महिने आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. या इंडियन सोलार इयरमधले जे 12 महिने आहेत, त्याचा हा सेट आपण लिस्ट मेथडने लिहिलो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा इंग्लिश वर्ड आहे, त्याच्यातल्या सर्व लेटर्सचा सेट आपल्याला लिस्ट मेथडने लिहायचं आहे. आणि लिस्ट मेथडने लिहिताना जर एखादा एलिमेंट रिपीट होत असेल तर तो एकच वेळा लिहायचा. बघा, पहिला अक्षर आहे सी, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर एम, पी, एल, ई, पुढे आहे यम. यम हा शब्द आलेला आहे. यम हा अक्षर पुन्हा रिपीट घ्यायचं नाही. पुन्हा ई अक्षर आलेले आहे, पुन्हा घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर एन आणि त्याच्यानंतर टी. बघा, कॉम्प्लिमेंट ते लिहितोय मी, कॉम्प्लिमेंट शब्द.
बघा हा सी, हा ओ, एम, पी, एल, ई रिपीट आलेला आहे, ई पुढे रिपीट घेऊ आपण, ई, त्याच्यानंतर एम रिपीट आलेला आहे म्हणून लिहायचं नाही, ई रिपीट आलेला आहे लिहायचं नाही, एन आणि पी. अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट या वर्ड्समध्ये जेवढे लेटर्स आहेत त्याचा हा सेट आपण लिस्ट मेथडने लिहितो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. मग 5 ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स आहेत, त्याची लिस्ट करायची आहे. जसं नोज, आईज, इयर, टंग अँड स्किन हे 5 सेन्सरी ऑर्गन्स ह्यूमन्सचे, ही आपल्याला इथे त्याची यादी करायची आहे. तुम्ही या ठिकाणी सेटला नाव कोणत्याही कॅपिटल लेटर वापरा आणि मग आय कोणत्याही क्रमाने लिहा. इयर, टंग, स्किन आणि नोज असे हे ह्यूमन्स 5 सेन्सरी ऑर्गन्स ज्याची आपण लिस्ट तयार केलं, म्हणजेच हा सेट आपण लिस्ट मेथडने लिहिलो. नेक्स्ट सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. बघा सिंपल सेट आहे. सेट ऑफ प्राईम नंबर्स 1 to 20. याच प्रश्नातला हा सब क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपण दिलेले सेट लिस्ट मेथडने लिहितोय आणि मग सेन्सरी ऑर्गन्स ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स झाल्यानंतर पुढचा सेट आपल्याला सांगितलेला आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. समजा या सेटला नाव पी देऊ. 1 ते 20 मध्ये जेवढे प्राईम नंबर्स आहेत त्या एलिमेंट्सची लिस्ट करायची. पहिला प्राईम नंबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 20 पेक्षा लहान प्राईम नंबर्स म्हटलेले आहेत. मग हे प्राईम नंबरची लिस्ट आपण हा सेट लिस्ट मेथडने लिहिलो. पुढचा सेट आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड. या जगातील जेवढे खंड आहेत, पृथ्वीवर जेवढे खंड त्या ठिकाणी आपण अभ्यासतो, तेवढे जे खंड त्यांची इथं यादी करायची. लक्षात घ्या 7 कॉन्टिनेंट्स आहेत, 7 खंड त्या ठिकाणी या पृथ्वीचे तयार झालेले आहेत. त्या 7 खंडांचे त्या ठिकाणी आपल्याला यादी करायची. कोणत्याही क्रमाने करा. जसं आपला भारत एशिया या खंडात येतो, कॉन्टिनेंट्समध्ये येतो. एशिया, त्याच्यानंतर युरोप कोणत्याही क्रमाने लिहा. त्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, नंतर नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, 1 2 3 4 5 6 आणि अंटार्क्टिका. असे 7 कॉन्टिनेंट्स आहेत, 7 खंड आहेत. या 7 खंडाची यादी आपल्याला इथे करायला सांगितलेलं आहे. हा पण सेट लिस्ट मेथडने लिहिलो. हा झाला या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 4था क्वेश्चन, ज्यामध्ये आपण दिलेले सेट लिस्ट मेथडने लिहिलो. आता याच प्रॅक्टिस सेटमध्ये अजून एक प्रश्न आहे, ज्यामध्ये दिलेले सेट लिस्ट मेथडने दिलेले आहेत
ती आपल्याला रूल मेथडने लिहायला सांगितलेली आहे. बघा क्वेश्चन काय आहे, राईट दी फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. दिलेले सेट रूल मेथडने लिहायचे. मग पहिला जो सेट आहे यामध्ये सेट ए 1 4 9 16 25 36 49 64 81 and 100 हे या सेट मधले एलिमेंट्स आहेत आणि हा सेट आपल्याला रूल मेथडने लिहायचे. दुसरा सेट आहे सेट बी, ज्यामध्ये एलिमेंट आहेत 6 12 18 24 30 36 42 and 48. त्यानंतरचा सेट आहे सेट सी, यामध्ये एस एम आय एल ई असे लेटर्स दिलेले आहेत. आणि मग ही सेट लिस्ट मेथडमध्ये दिलेले आहेत आपल्याला आणि हे रूल मेथडमध्ये लिहायला सांगितलेले आहे. लक्षात घ्या, रूल मेथडमध्ये दिलेला असताना तो लिस्ट मेथडमध्ये लिहिणे थोडंसं सोपं आहे, कारण फक्त एलिमेंट्सची यादी करायची आहे. पण जेव्हा लिस्ट मेथडमध्ये सेट दिलेला असतो तेव्हा तो रूल मेथडमध्ये लिहिताना पहिल्यांदा त्या सर्व एलिमेंट्सचा रूल आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि लिहिताना मग एखादा शब्द रूलमध्ये मागे पुढे झाला तरी चालतं. बघा तो असा लिहायचा आहे, ए इज द सेट ऑफ. ए हा अशा सर्व एलिमेंट्सचा सेट आहे. आणि मग ह्या सर्व एलिमेंटसाठी कोणतं लेटर वापरायचं सांगितलेलं आहे, स्मॉल लेटर वापरायचं आहे. कोणतंही एक स्मॉल लेटर वापरा. समजा आपण ह्या सर्वांसाठी काय वापरू, एक्स हे स्मॉल लेटर लिहू आणि मग वर्टिकल लाईन किंवा 2 डॉट काढून याच्या पुढे या एक्सचा रूल या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे एक्स हे सर्वांसाठी आपण वापरलेले आहेत आणि मग हे सर्व एलिमेंट्स कोणत्या नियमामुळे एकत्र आलेले आहेत तो नियम, तो रूल इथे पुढे लिहायचा आहे. बघा निरीक्षण केल्यावर कळेल, 1 हा स्क्वेअर आहे, 4 हा स्क्वेअर आहे, 9 स्क्वेअर आहे, 16 स्क्वेअर आहे. हे सर्व स्क्वेअर्स आहेत 10 या संख्येपर्यंतचे. जे नॅचरल नंबर्स आहेत त्या ठिकाणी किंवा जे नंबर्स आहेत 1 ते 10 पर्यंतची, त्या सर्व 10 नंबर्सचे हे स्क्वेअर्स आहेत. आणि मग आपण असं लिहू शकतो, x इज इक्वल टू x इक्वल टू n स्क्वेअर. बघा हा सर्व x चा सेट आहे, ज्यामध्ये x बरोबर, x काय आहे मग संख्यांचा स्क्वेअर आहे. हा x 1 चा स्क्वेअर आहे म्हणजे n चा स्क्वेअर आहे. 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. मग हे n म्हणजे 1 2 3 असे संख्या आहेत. म्हणून आपण ह्या n बद्दल असं लिहू शकतो, n इज बिलॉंग्स टू नॅचरल नंबर किंवा n इज एन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. आणि हे n कोणापेक्षा लहान आहे. बघा इथं n चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 100 आणि 11 चा स्क्वेअर 121 तो या यादीत नाही. म्हणजे n ची किंमत इथे 11 होऊ शकत नाही. म्हणून n हा लेस दॅन 11 आहे. 11 पेक्षा लहान ह्या n ची किंमत आहे, जो नॅचरल नंबर आहे. अशा नॅचरल नंबर्सचे हे सर्व स्क्वेअर्स आहेत. हा त्याचा रूल आहे. ठीक आहे, बघा ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. हे सर्व एक्स आहेत, जे एक्स म्हणजे नंबरचा स्क्वेअर आहे. आणि तो नंबर म्हणजे काय आहे, जसं 1 2 3 4 5 नॅचरल नंबर आहे. म्हणजे n इज एन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर आणि तो n कोणापेक्षा लहान आहे, 11 पेक्षा लहान आहे. नेक्स्ट बघा हा सेट बी, ह्याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत हे 6 12 18 24 30 हे 6च्या पटीतल्या संख्या आहेत. 6ला 1 ने गुणलात तर 6 येतं, 6ला 2 ने गुणलात तर 12 येतं, 6ला 3 ने गुणलात तर 18 येतं. म्हणजे 6ला नंबरने गुणायचं आहे. जसं
n 1 ने गुणू, जसं n 2 ने गुणू, जसं n 3 ने गुणू, साहित्रिक 18, n 4 ने गुणू, साहिचोक 24. म्हणजे 6च्या पटीतल्या संख्या आहेत हे आपण असं लिहू शकतो. या सर्वांसाठी समजा आपण y म्हणू आणि y इज इक्वल टू, हे असं लिहिता येतं बघा, हे असं पण लिहिता येतं, y इज अ मल्टिपल ऑफ 6 and less than, कोणापेक्षा लहान आहेत हे, 6च्या पटीतले 48 ची पुढची संख्या 54 आहे, हे असं पण लिहिता येतं बघा आपल्याला. B is the set of all y such that y is a multiple of 6. या सर्वांसाठी आपण y म्हणलो जे 6च्या पटीतल्या संख्या आहेत आणि त्या 6च्या पटीतल्या संख्या 54 पेक्षा लहान आहेत. 54च्या अगोदरची 6च्या पटीतली संख्या 48. एक तर असं लिहिता येतं किंवा हाच सेट असं सुद्धा लिहिता येतो. पहा, लक्षात घ्या, y is a multiple of 6 हे आपण वेगळ्या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. पहा इथे लिहितो मी, B is the set of all y such that y is equal to 6 into n. हे 6 into n, n म्हणजे कोण, 1 2 3 4, मग 6च्या पटीतली संख्या, आणि मग n म्हणजे कोण, n इज अ नॅचरल नंबर. हे 1 2 3 4 कुठपर्यंत गुणलेले आहे, 6 8 48, म्हणजे हा जो नंबर आहे नॅचरल नंबर, आपण यांची किंमत घेतोय तो 8 पर्यंतच आहे, 9 नाही. 9 ने जर 6 ला गुणलो तर 6 ने 54 येतं. म्हणून हे n इज लेस दॅन 9. हा सेट असाही लिहिता येतो किंवा शब्दात असाही लिहिता येतो. तो रूल इथे आपण दोन्ही प्रकारे लिहू शकतो. हे सिंपल आहे, y इज अ मल्टिपल ऑफ 6 अँड लेस दॅन 54. किंवा हे पण सोपं आहे, y इज इक्वल टू 6 इंटू n, म्हणजे 6 गुणिले नंबर, आणि नंबर म्हणजे तो नॅचरल नंबर आहे आणि तो n कोणापेक्षा लहान आहे, 9 पेक्षा लहान आहे, असं सुद्धा आपण लिहू शकतो. काही सेट वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता तुम्ही. एखादा विद्यार्थी असा लिहील, एखादा विद्यार्थी असा लिहील, दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. नेक्स्ट बघा, हा जो सी सेट आहे याच्यामध्ये एका शब्दातले लेटर्स आहेत आणि मग ह्या लेटर्स पासून जेवढे शब्द तयार होऊ शकतात, अर्थपूर्ण शब्द, तो कोणताही शब्द तुम्ही इथे लिहिलात तरी चालतं. जसं सिंपल आहे, हे सर्व अक्षर जोडल्यावर शब्द मिळतो. स्माइल हे इंग्रजी वर्ड मिळतं. स्माइलच्या ऐवजी कोणी माइल्स असं लिहू शकतं, कोणी त्या ठिकाणी या अक्षरापासून अजून कोणता शब्द तयार होत असेल तर त्या ठिकाणी तो शब्द लिहिला तरी चालतं. ठीक आहे. सी इज द लेटर ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ लेटर इन द इंग्लिश वर्ड स्माइल. सिंपल शब्द आहे, क्रमाने SMILE जोडून त्या ठिकाणी स्माइल हा शब्द मिळतो. तुम्ही स्माइलच्या ऐवजी माइल्स लिहिलात तरी चालतं. त्या ठिकाणी अजून कोणता शब्द या अक्षरापासून तयार होत असेल तर तो शब्द लिहिलात तरी चालतं. सी इज द सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ लेटर इन द इंग्लिश वर्ड स्माइल, किंवा इन द वर्ड स्माइल असं लिहिलं तरी चालतं. मग या प्रकारे हे सेट जे आपल्याला लिस्ट मेथडने दिलेले आहेत ते आपण रूल मेथडने लिहिलं. या प्रश्नामध्ये अजून 2 सब क्वेश्चन आहेत. अजून 2 सेट आपल्याला आजच्या प्रश्नात लिस्ट मेथडने दिलेले आहेत, ते सुद्धा इथे रूल मेथडने लिहू आपण, म्हणजे जास्तीत जास्त सराव होईल. पहा, पुढचं उदाहरण आहे टी सेट आहे. हे आता ते प्रश्न लिहित नाही, यामध्ये सिंपल आहे. यामध्ये संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असे एलिमेंट्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे
हे सर्व एलिमेंट्स हे डेज ऑफ वीक आहेत. हा त्याचा रूल आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो, डी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज अ डे ऑफ वीक. बघा, संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते आठवड्यातले वार आहेत, डे ऑफ वीक आहे. मग आपण त्या सर्वांना पी असं म्हटलो. डी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी म्हणजे ते सर्व पी. पी हे काय आहे? पी इज अ डे. त्या प्रत्येकासाठी त्या ठिकाणी पी हा शब्द आपण वापरलो. पी हा काय आहे? डे आहे. कशातला डे आहे? वीक मधला डे आहे. हा झाला दिलेला सेट. आपण रूल मेथडने लिहिलो. पुढचा सेट आहे ज्यामध्ये पुन्हा इंग्लिश वर्ड मधले लेटर्स दिले आहेत. सिंपल आहे. बघा, हे कोणत्याही क्रमाने देऊत त्या लेटर्स पासून, त्या अक्षरापासून कोणता इंग्लिश वर्ड अर्थपूर्ण तयार होतो. तो कोणताही शब्द तुम्ही घेतला तरी चालतं. ह्याच्यामध्ये बघा, ईट हा शब्द तयार होतो. त्या ठिकाणी टी हा शब्द तयार होतो. कोणताही लिला घेतला तरी चालतं. एक्स इज द सेट ऑफ ऑल क्यूज सच दॅट क्यू इज अ लेटर इन द वर्ड. काही घ्या तुम्ही, टी घ्या, इट घ्या, इन द वर्ड टी किंवा इन द वर्ड इट. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल आणि त्या सर्वांची उत्तरं बरोबर असतात. अशा क्वेश्चनना ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात. हे झाले सेट्स जे आपण लिस्ट मेथडमध्ये दिलेले रूल मेथडमध्ये लिहिलो. याच्या अगोदरच्या प्रश्नात रूल मेथडमधले सेट लिस्ट मेथडने लिहिलो. इथे आपण या धड्यामध्ये जेवढे कन्सेप्ट शिकलो त्याच्यावर आधारित हे सर्व प्रॅक्टिस सेट 1.1 मधले उदाहरणं झालेले आहेत. बघा, आपण या धड्यामध्ये आतापर्यंत काय काय शिकलो. सेट कशाला म्हणतात? सेट लिहिण्यासाठी कॅपिटल लेटर्स वापरतात. सेटमधले मेंबर्स रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल लेटर्स वापरतात. आणि मग सेट दोन पद्धतीने लिहिता येतं. एक लिस्ट मेथड आणि दुसरा रूल मेथड. लिस्ट मेथडचे सेट रूल मेथडमध्ये लिहिता येतात. रूल मेथडचे सेट लिस्ट मेथडमध्ये लिहिता येतात. फक्त असा एकच सेट आहे रॅशनल नंबरचा जो लिस्ट मेथडमध्ये लिहिता येत नाही. लक्षात राहू द्या. आणि एखादा एलिमेंट सेटचा एलिमेंट आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी असं चिन्ह वापरतात आणि एलिमेंट त्या सेटचा एलिमेंट नाही हे रिप्रेझेंट करण्यासाठी असं चिन्ह वापरतात. हे पण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 इथे पूर्ण झालेले आहे. लक्षात घ्या, वहीमध्ये सोडवा. जो भाग झालेला आहे तो फेर वहीमध्ये वेळेच्या वेळी कंप्लीट करा. धडा संपल्यानंतर मी वही त्या ठिकाणी तुम्हाला एकतर प्रत्यक्षात पाहणं होईल किंवा घरी कंप्लीट केल्यानंतर पालक त्याच्यावर सही करतील आणि त्याची कॉपी माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला नंतर पाठवायची. त्यामुळे वही जेव्हाच्या तेव्हा पूर्ण करा. नंतर एकदाच करायला खूप वेळ लागतो, अवघड जातं. त्याच्यामुळे अपडेट राहा, जेव्हाच्या तेव्हा पूर्ण करा. ओके.